नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली अर्जुन आणि सायलीला चैतन्याच्या समोर साक्षीचं बिंग फोडताना म्हणजे साक्षीचा खरा चेहरा काय आहे हे चैतन्याच्या समोर आणताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की साक्षीचा खरा चेहरा चैतन्याच्या समोर आणण्यासाठी अर्जुन सायलीला काय काय करावं लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टी शोधून काढाव्या लागणार आहेत, या अनेक गोष्टींचा उलगडा आपल्या सर्वांच्या समोर होताना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी अर्जुन सायली किती तारेवरची कसरत करणार आहेत, कशा प्रकारे हे सगळं शोधून आणणार आहेत की नक्की साक्षी ही कशी खुनी आहे, तिनं कशी दोषी आहे, आणि चैतन्याला हे सगळं सांगताना अर्जुन सायलीला नक्की कोणते कोणते पुरावे त्याच्या पुढे ठेवावे लागणार आहेत, त्या सर्व गोष्टींचा उलगडा आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्की आता सायली चैतन्याची भेट घेऊन त्याला काय ठणकावून सांगणार आहे, त्याच्यावरती ओरडणार आहे का? त्याचबरोबर जेव्हा अर्जुन सायलीने चैतन्याच्या समोर साक्षीचा खरा चेहरा आणणार आहे तेव्हा चैतन्याची रिॲक्शन काय असेल, तो साक्षीवरती नक्की ओरडेल, चिडेल का तो स्वतः कोमामध्ये जाईल, त्याची अवस्था काय असेल, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अर्जुनने चैतन्याला फोन करून भेटायला बोलवलेलं असतं. चैतन्य येतो आणि तो साक्षीला म्हणतो की साक्षी, मी थोडंसं जाऊन येतो, मला अर्जुनचा फोन आलेला, तो खूपच रेसलेट वाटत होता आणि मला त्याला भेटायला जाणं गरजेचं आहे. तेव्हा साक्षी म्हणते की नको चैतन्य, मी पण तुझ्याबरोबर येते. तर साक्षीला मनात भीती वाटत असते, हे अर्जुन नक्की काय करणार आहे, तिच्या मनात तेच चालू असतं. म्हणून साक्षी म्हणते की नाही चैतन्य, पुन्हा अर्जुन तुझा अपमान करेल, मला ते आवडणार नाही, माझ्यावरून तुला काहीही बोलेल. तर चैतन्य म्हणतो की अगं साक्षी नको तू येऊ, तुला काय बोलला तर ते मला सहन होणार नाही. इकडे साक्षीला भीती वाटत असते. अर्जुनने चैतन्याला भेटायला तर बोलवलेलं आहे, पण भेटायला गेल्यानंतर ते दोघंजण तिथे एकत्र आले, त्यांच्यामधला संवाद सुरू झाला तर खूप अवघड होईल ना. आणि एकतर तो केदार मला वारंवार असा पाहत होता, त्याला काही आठवत होतं का, त्याने मला पाहिलं होतं का, या सगळ्या गोष्टी साक्षीला आठवू लागतात. तर साक्षी पण आता चैतन्यासोबत अर्जुनला भेटायला त्याच्या घरी जाते आणि तिथे गेल्यानंतर अर्जुनचा पारा चढतो. अर्जुनला राग येतो, तो चैतन्याला म्हणतो की तू हिला घेऊन का आलाय. तर तो म्हणतो की मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सायली म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही दोघंजण बोला, मी आणि साक्षी दोघीही बाहेर थांबतो. पण चैतन्य मात्र ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की नाही, जर तुला काही बोलायचं असेल तर ते साक्षीच्या समोरच बोल, साक्षी माझी होणारी बायको आहे आणि असंही नवऱ्याने त्याच्या बायकोपासून कोणतीच गोष्ट लपवायची नसते, त्यामुळं तुला जे काही बोलायचं असेल ते साक्षीच्या समोरच बोलावे लागेल. तर अर्जुन या गोष्टीला तयार होत नाही आणि मग चैतन्य रागाने तिथून निघून जातो. अर्जुन बिचारा विचार करू लागतो की या चैतन्याची समजूत कशी घालायची. तेव्हा साक्षी आणि चैतन्य दोघंही निघून गेलेले असतात. अर्जुन डिस्टर्ब होतो. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, अजूनही आपल्या हातातून संधी गेलेली नाही, अजूनही आपण काहीही करू शकतो, आपल्याला फक्त शोध घेणं गरजेचं आहे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली बोलत असते. अर्जुन म्हणतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, काय करता येईल मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते की आपण आता पुरावे शोधूया, आणि फक्त एकच नाही, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे तो जो केदार होता ना, तो केदार भाऊजी होते ना, ते मात्र साक्षीकडे सारखे जात होते आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. आणि मला त्यांच्या बोलण्यातनं असं जाणवत होतं की त्यांना काहीतरी विचारायचं होतं साक्षीला, त्यांना तर ओळख पटली नसेल ना. तर मग अर्जुनच्या लक्षात येतं केदार ही खूपच कुणालच्या जवळचा होता, आणि त्याहीपेक्षा म्हणजे केदार कुणालच्या रूमच्या जवळ राहत होता ना. मग त्याला पण डाऊट येतो, नक्कीच काहीतरी असणार आहे, आपण केदारची भेट घेऊया असं सायली अर्जुनला सुचवते. आणि मग अर्जुन आणि सायली दोघंही केदारकडे जातात आणि अर्जुन केदारला तो फोटो दाखवतो आणि म्हणतो बघितलंस का, ही कोण आहे. तेव्हा केदार म्हणतो की अरे तरीच मला अर्जुन वारंवार वाटत होतं की ती साक्षी आहे ना, मी तिला याआधी कुठंतरी आपल्या कॉलेजमध्ये पाहिले, आत्ता माझ्याबरोबर क्लिक झाले, त्याला त्या दोघांना ना मी एकत्र कुणालसोबत पाहिलेलं आहे आणि माझी कुणालने ना एकदा ओळखही करून दिली होती तिच्यासोबत. आणि अर्जुन हे सगळं रेकॉर्डिंग करतो आणि तिकडे कुणालला म्हणतो की कुणालच्या बाबतीतलं आणखी काय आहे का तुझ्याकडे कुणाल साक्षीच्या. तेव्हा केदार म्हणतो की हो, माझ्याकडे ना फोनवरचं बोलणंही आहे आणि ते बोलणं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. जेव्हा कुणालने मला त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलेलं होतं आणि तो म्हणालेला होता की ती माझी गर्लफ्रेंड आहे, कारण माझी
नंतर त्यांच्या दोघांबरोबर भेट झालेली होते. हे केदारने सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुला माहिती आहे का आपल्या कुणालच्या जाण्यामागे ही साक्षी शिकरे आहे आणि आता ती चैतन्याला जाळ्यात अडकवते, त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल. केदारला तो म्हणतो की तुझ्याकडे जे रेकॉर्डिंग आहे ना ते मला पाठव, मला काही करून आपल्या चैतन्याला वाचवायचं आहे. केदार म्हणतो हो नक्की, आपल्या चैतन्यालाही वाचवणं गरजेचंच आहे. एका मित्राला आपण गमावलेलं आहे, आता दुसऱ्या मित्राला आपल्याला गमावायचं नाही. आणि मग अर्जुनने केदारकडून ते रेकॉर्डिंग आहे ते मिळवलेलं असतं आणि त्यानंतर अर्जुन सायली येतात, ते म्हणजे चैतन्य आणि साक्षीला भेटायला. ते साक्षीच्या घरी आलेले असतात. तेव्हा अर्जुन मग बोलायला सुरुवात करतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, माइंड युअर लँग्वेज, मी प्रत्येक वेळेस तुझं ऐकून घेतो, याचा अर्थ तू साक्षीबद्दल वाटेल ते बोलला तर मी सहन करणार नाही. अर्जुन म्हणतो की चैतन्य बास, आता मी ऐकून घेणार नाही आणि माझ्याकडे पुरावे आहेत. तुला माहिती आहे मी लॉयर आहे आणि माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कोणावरही कसलेही आरोप करत नाही. जेव्हा अर्जुन असं बोलतो त्या क्षणी साक्षीची बोबडी वळते. साक्षी घाबरल्यासारखी करू लागते आणि साक्षी म्हणते की नाही अर्जुन, चुकीचं बोलताय तुम्ही अर्जुन सर, काही आमच्या नात्यावरती आरोप नका करू. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य तुला माहिती आहे का, मला एक सांग, कुणालच्या बाबतीत कुणाल आपल्याला सोडून गेला, यावरून तुझं म्हणणं काय आहे? तुला वाईट वाटतं का कुणाल आपल्याला सोडून गेलेलं आहे या गोष्टीचं? चैतन्य म्हणतो मी आज तागायत कधीच कुणालला विसरलेलो नाही. कुणाल आपला जीव की प्राण होता, आपला जीवाभावाचा मित्र होता, तो आपल्याला सोडून गेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मग तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो, आपला कुणाल हा कुणामुळे आपल्याला सोडून गेलाय? तेव्हा चैतन्य म्हणतो की त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला धोका दिला आणि त्यामुळं त्याने तो आत्महत्या केलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला माहिती आहे त्याची गर्लफ्रेंड कोण होती? तेव्हा चैतन्य म्हणतो कोण होती? मी तिला सोडणार नाही. कोण होती सांग मला फक्त आत्ताच्या आत्ता नाव. आणि चैतन्य खूप चिडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो कुणालची गर्लफ्रेंड होती ती म्हणजे साक्षी शिखरे. आणि जेव्हा अर्जुन हे सर्व सांगतो तेव्हा साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते आणि साक्षी ओरडायला सुरुवात करते. ती म्हणते अर्जुन सर तुम्ही काही पण काय आरोप करताय हो माझ्यावरती? अहो माझा काही संबंध पण नाही आहे, माझं आणि तुमचं फील्ड वेगळं आहे आणि हे काय बोलताय तुम्ही? अरे चैतन्य बघितलं ना अर्जुन सर काही बोलतायत. अर्जुन म्हणतो बास कर तुझी नाटकं, मी सांगितलंय ना माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही. मी एक लॉयर आहे आणि त्याचबरोबर मी नेहमी सत्याच्या बाजूने लढणारा आहे. माझा नेहमी खऱ्यावर विश्वास असतो आणि तू खोटं बोलतीये चैतन्य, तुलाही माहिती आहे. चैतन्य त्या क्षणी शांत होतो. तो म्हणतो अर्जुन काय करतोयस तू, हे कसले आरोप करतोय? तेव्हा अर्जुन केदारचं कडे जे रेकॉर्डिंग होतं म्हणजे कुणालचं आणि केदारचं जे बोलणं, त्यामध्ये केदारच्या त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये कुणालने स्वतःहून सांगितलेलं होतं की माझ्या गर्लफ्रेंडचं नाव साक्षी शिखरे आहे, कारण केदारने त्या दोघांना पाहिलेलं होतं म्हणून तर त्याने ते नाव सांगितलेलं होतं. आणि हे रेकॉर्डिंग ऐकता क्षणी चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो म्हणतो साक्षी तू फसवलेस माझ्या मित्राला, म्हणजे तू माझ्या आयुष्यात आत्ता आलेली नाही आहे, तू ठरवून आलेली आहेस माझ्या आयुष्यात, असं म्हणत चैतन्य चवताळून साक्षीच्या अंगावर धावू लागतो. अर्जुन पण चैतन्याला सांगू लागतो की तुला कळतंय का, या मुलीला त्या खुनाच्या आरोपामधून बाहेर पडायचं आहे म्हणून तिने आपल्या दोघांमध्ये फूट पाडली आणि तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, जसं आपल्या कुणाला अडकवलं होतं. अर्जुन म्हणतो एवढ्यावरच नाही, तुला आणखी एक पुरावा दाखवायचा आहे आणि तो फोटो, जो सायलीला फोटो त्या दिवशी त्यांच्या कार्यक्रमामधून आणलेला असतो, तो फोटो अर्जुन चैतन्याच्या पुढे ठेवतो आणि म्हणतो बघितलंस का पाठीमागं कोण आहे या फोटोमध्ये? आपण या ग्रुप फोटोमध्ये आहोत आणि पाठीमागं त्या फोटोमध्ये आहे कुणालला मिठी मारलेली साक्षी. लक्षात येते का? आणि चैतन्याला त्या क्षणी तो कुणालचा शर्ट आठवतो, कारण तो शर्ट अर्जुन आणि चैतन्याने कुणालला गिफ्ट केलेला असतो. आणि हे सगळं चैतन्याच्या समोर आल्यावर चैतन्य साक्षीच्या खानदेशी कानाखाली वाजवतो आणि साक्षी पण आता शांत असते. पण साक्षी नक्की कसा वार करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.